नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आता मंदार आंबोकर असं मी एक जरा दम ठेवून का बोललो, कारण लोकांना कळायला पाहिजे। काय काय लोकांना वाटतं मंदार आंबोकर रांबो असं वाटतं, ते नाहीये, आंबोकर। तर आज आपण आलोय ठाण्यामध्ये आणि काही घरगुती ठिकाण असतील किंवा काही एक दोन रेस्टॉरंट्स असतील चांगले चांगले, तो तिथे आपण जाणार आहेत। सगळ्यात पहिले आपण आलोय ठाणे वेस्ट पासून आपण 1-1.5 किलोमीटर अंतरावरती आलोय सुविधा पोळी भाजी केंद्र। तो तिकडे जाऊया आणि बघूया विषय काय झालाय माहितीये का। मला असं घरगुती म्हणून ना असं मला हे झालंय, त्याचं काय बोलतात, क्रेज आलाय घरगुती जेवणाचा। बट मेरे को जितना मिल रहा है उतना मैं जी रहा हूं दोस्तों, उसका आस्वाद ले रहा हूं। सो जाऊया आपण सुविधा पोळी भाजी केंद्रामध्ये आणि बघूया कसं जेवण आहे तिथे। वाजले दुपारचे 2:30। छोटासा एक काय म्हणतात किचन पण आणि 3-4 बाकड्यांचं एक छोटंसं हॉटेल पण आहे। घरगुती टाईप इथे तुम्हाला जेवण मिळतं। तर हे सकाळी 10:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असतं आणि संध्याकाळी 6:30 ते 10 वाजेपर्यंत असतं। सो इथले आसपासचे जे कॉलनीज आहेत, परत जे जॉब करणारे आहेत, तर त्यांच्यासाठी हे पार्सल सुविधा आहे इकडे आणि बसून खाण्यासाठी पण आहे। सो इथे रिक्षावाले वगैरे येऊन खातात। तर आता इकडे ही थाळी घेतलेली आहे। यांच्याकडे बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे 3 वार आहेत। तिकडे नॉनव्हेज मिळतं, अदरवाइज यांच्याकडे वेज मिळतं। तो अपना क्या बोलते नाही क्या नॉनव्हेज का विषय रह गया रे भिकमंग्या। तर म्हणूनच मी एक साधी थाळी घेतलेली आहे। एकदम साधी आहे भाई, एकदम साधी आहे भाई, कायच नाही, एकदम सिंपल आहे। गवार बटाट्याची भाजी आहे, याच्याकडे भरलेलं वांग पण आहे, परत पालकची भाजी पण आहे, झुणका पण आहे, लिमिटेड आयटम आहे। तो इथे डाळ आहे, गवार बटाट्याची भाजी आहे, भात आहे आणि कांदा आणि एक चपाती घेतलेली आहे। डाळ पिऊन बघूया आपण। आणि ही मुगाची आणि उडदाची डाळ आहे, त्याच्यामुळे एकदम घट्ट आहे, घट्ट डाळ आहे। घट्ट डाळ आवडते त्यातली ही डाळ आहे, थोडीशी हलकी खारट आहे। ही भाजीचा कलर बघ ना, एकदम आपल्याच घरातलं असं वाटीमध्ये वाढून दिलं असं वाटतंय। मस्त। त्याच्यामध्ये ना हे बघ शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे आणि छान अशी लाईट टेस्ट आहे। तुम्ही बघा भाई, जरा पण तेल नाहीये कुठेच, मस्त सुटसुटीत भात आहे एकदम। दिस इज द टिपिकल वरण भात बोलते। मेन म्हणजे भाई याच्यामध्ये जे टाकलंय ना शेंगदाण्याचा कूट, त्याच्यामुळे मस्त झाले ही भाजी भाई। हे किती खाल्लं ना, अख्खी थाळी संपवली ना, तुम्हाला कायच नाही होणार। हे तुम उपवास को भी खा सकते हो, नाही क्या ये चीज मजाक में लो, एंटरटेनमेंट म्हणून घ्या, नाही तो उपवास वाले दिल को लगा के लेंगे। ही थाळी बेस्ट वाटली मला, एकदम हलकी फुलकी। पुरणपोळी, मोदक आहे। अच्छा डेली नाही, जेव्हा आपले गणपतीचा विषय असतो ना, म्हणजे संकष्टी वगैरे, चतुर्थी वगैरे, त्यावेळेला असतं फक्त पुरणपोळी वगैरे। लिख के काय को रखलेला आहे बराबर ना बाय, हम जैसे लोगों को ऐसा नहीं कि भरकटता है हमारा माइंड। हे बेस्ट होतं आणि तुम्हाला कधी ऑफिसला वगैरे टिफिन वगैरे लागला ना, तर इथून तुम्ही नक्कीच घेऊ शकता। मी इथला कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस देऊन ठेवीन। ही जो थाळी मी खातोय तर याच्यामध्ये व्हेज थाळी, तर याच्यामध्ये पापड पाहिजे, लोणचं पाहिजे, ते नाहीये। एक गोष्ट ॲड करतो, ही जी थाळी मी घेतली ना, ही मी माझ्या पद्धतीनुसार घेतली, म्हणजे डाळ, एक चपाती, भाजी आणि भात। सो यांच्याकडे व्हेज थाळी जी आहे ती 90 रुपये आणि त्याच्यामध्ये एक पापड, लोणचं, 3 चपात्या, 2 भाज्या, डाळ, भात, अशी ही व्हेज थाळी येते। सो ती तुम्ही ट्राय करू शकता। स्वच्छता के मामले में दोस्तों थोड़ा सा विषय है, अभी मैं तुमको दिखाएंगा तो तुम मेरे को 10 गालियाँ देंगा। बट हे सगळं साफसुथरं आहे, टेबल बिबल। फक्त खाली आता पाऊस आहे, बाहेर चिखल आहे, लोक बाहेरून येतात, त्याच्यामुळे ते पाय वगैरे येत असतील, तो आपण बी समजले नाही का दोस्तों, नाही क्या। तर भरपूर जण मला बोलतात तू जिथे जातोस तिथला आजूबाजूचा एरिया पण दाखव, तर ते पण बरोबर आहे, त्याच्यासाठी थँक्यू तुम्हाला। ही भास्कर कॉलनी आहे। आता आपण जिथे जेवलो ना, इथून सरळ तिकडे जायचं आहे त्या साईडला आणि सरळ सरळ जाऊन राईटला जायचं आहे। आपण आलोय हेमंत लंच होम मध्ये, का तर कारण हे 4 वाजेपर्यंत चालू असतं। तर जाऊया आपण हेमंत लंच होम मध्ये आणि इथे बघूया। आता इथे तर भाई नॉनव्हेज पाहिजे भाई, काय पण बोला, चला जाऊया।
सो आता आपण आलोय हेमंत लंच होम मध्ये. तर ऍक्च्युली इकडे काय आहे ना की शूट वगैरे अलाउड नव्हतं, पण मी सांगितलं आपलं चॅनल दाखवलं त्यांना, कारण ट्रस्ट बसायला पाहिजे. नाही तो कोई भी आएगा ऐसा शूट बीट करके जाएगा. सोशल मीडियाचा विषय थोडासा जपून कार्यक्रम करायला पाहिजे. तर ते आपण पण समोरच्याने पण ते ध्यानात ठेवलं पाहिजे. त्याला विचारलं, बोलो की तुमच्या मालकांना सांगा शूट करायचंय म्हणून, ओके असेल तर ठीक आहे, नाही असेल तर काही विषय नाही भाई. त्यांनी परमिशन दिले तर त्यांचे धन्यवाद. तुम्ही जर व्हिडिओ बघताय तर खूप मोठा आहे, ठीक आहे. AC वाला आहे, खाली पण AC आहे, वरती पण AC आहे, ठीक आहे. बाल्कनी टाईप वरती आहे. पण ह्यांचा मेन्यू बघा भाई. मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये अशी बुक वगैरे येतात, एक नॉर्मली फक्त लॅमिनेट केलेला आहे. तो हा यांचा नॉनव्हेज मेन्यू आहे इकडे ह्या साईडला. आणि पलटी गेलं तर पूर्ण ग्रीनरी आहे, व्हेजचा मेन्यू आहे. म्हणजे तुम्हाला जर नॉर्मल खायचं असेल ना, म्हणजे छोटा मेन्यू घ्यायचा असेल ना, त्याच्यामध्ये हे सुट्ट सगळे प्रकार मिळतात. समजा तुम्हाला सुक्का चिकन आणि भाकरी खायचे तर ते तुम्ही इझिली घेऊ शकता. बच्ची गेल्या अर्ध्या तासापासून आम्ही इथे बसलोय, अजून आमची मटन द बिग थाळी येईना झालेली आहे. माहिती नाहीये आतमध्ये काकी पर्सनली आपल्या थाळीला टाइम देतात की काय, पण जो आएगा वो तबाही होने वाला है ऐसा मेरे को तो लग रहा है. कारण वाट पाहावी लागते याचा अर्थ सासणार. बघूया ना, वो आने के बाद ही दिखेगा, पता चलेगा. अर्धा तास वेट करण्याचं. आलं बच्ची आलं, एक नंबर. ओ माय गॉड. गॉड म्हणजे अबे साले. देव बाप्पा. त्यांचं जे हॉटेल आहे ते आता 4 वाजता बंद होतोय आणि नेमकं त्यांनी मला 4 वाजताच आणून दिलेलं आहे. तो अभि समज रहे हो दोस्तो, शेवटी मालकासारखा बसून खाणार आहे मी. तर आलेली आपली मटन थाळी. ही मटन थाळी आहे 430 ची. त्याच्यामध्ये कांदा दिलेला आहे, लिंबू दिलेला आहे, सोलकडीची एक वाटी आहे. आय हाय माझी सोलकडी. आणि इकडे मटनचा रस्सा आहे आणि ते मटन द सुखा बोलते आप्पा. आणि इथे तांदळाची भाकरीच्या मध्ये गावरान मटन खायला मजा आएगा मेरी जान. शटर द डाऊन बोलते. शटल डाऊन झालेलं आहे, पण काय विषय नाही, आपण आरामात खाऊया. सुरुवात करूया आपण. आहे हाय पिंक ब्युटी सोलकडी. त्याचं जे कन्सिस्टन्सी लेवल आहे ना, ती जाड वाटते, पातळ नाही, पाण्यासारखी नाही वाटत आहे. ओ भाई, मतलब दोस्तों सोलकडी के बाद अभी मेरे को कुछ नहीं मांगता है. ती ही सोलकडी आहे. कोकम आगळाचा जो आंबटपणा आहे तो आहे. खोबऱ्याचं दूध टाकतो ना त्याच्यामध्ये गोड आणि मिरचटपणा काय लागतोय बच्ची. मजा आ गया भाई, मजा आ गया. हे सोलकडी आहे ही, थोडी जबरदस्त सोलकडी आहे ना भाई, नाद सोलकडी. आता माझ्या मागे तुम्ही बघताय अख्खा ग्रुप आहे ना, फुल पॅक होऊन उठलेला आहे. लिंबूनी स्वागत नाही करायचं मग कशाने करायचं. होय होय. हा कलर बघताय, कलर वेड लावणारा कलर आहे. इथे आपटू नाही शकत ना, इथे नाही आपटू शकत म्हणून. आई मस्त गरम मसाला त्यांचा आहे ना, गरम मसाला जो तिखटपणा आहे आणि चरका लागतोय ना, बेस्ट. आतमध्ये काकी लोक जेवण बनवत आहेत. काकींना वन साइड आडजोड इज्जत आहे भाई, जबरदस्त. वेळ लावणारी टेस्ट आहे भाई. म्हणजे लिटरली सांगतोय काय रस्सा आहे भाई. तुम्हाला असा गावरान झटका तर पाहिजे तर असं तर थोडंसं वो हमारे भाषेमध्ये, कोकणातल्या भाषेमध्ये असं म्हणजे आमच्याकडे बोलतात धगधगीत, तर ते हे वालं आहे. माझ्या टाईपचं जेवण आहे. कन्सिस्टन्सी बघा रश्याची. मटन सुक्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. तेल वगळूया. वागळे इस्टेटमध्ये आहोत आता आपण, सो उसको वगाळ देते. परफेक्ट लेअर्स निघतात हे बघ. दॅट्स द ब्युटी बेबी, द डॉल. मटन थोडंसं हलकंसं गोडच लागतंय. म्हणजे दिसण्यावरून जेवढं हातभर झाली ना तेवढं नाही आहे, मीडियम तिखट आहे. आणि यार लोक एवढं समाधानकारक जेवून जात आहेत, एकदम स्वतःला सुशेगात करून जात आहेत. खूपच सुंदर आहे. मला रस्सा खूप जास्त आवडला. खूपच सुंदर. फॅमिलीसाठी हा बेस्ट हॉटेल आहे मी बोलू शकतो. म्हणजे आता मी ट्राय करतोय कारण इथला ॲम्बियन्स खूपच सुंदर आहे. मटनसोबत ट्राय करूया भाकरी. परफेक्ट घास मिळालेला आहे भाई. कांदा देन मटन थाळी अशी आहे. इथली सुरमई थाळी, पॉम्फ्रेट थाळी ती बॉम्ब असणार. ठाण्यामधून जर लोक मला बघताय तर तुम्ही या हेमंत लंच होम मध्ये जरूर या. मी तर मटन थाळी खातोय, ती बेस्ट आहे, तुम्हाला आवडेलच. तुम्ही जर मी सांगायच्या आधीपासून जर इथे येत आहे तर तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे तो पण सांगा. पण आत्ताच्या वेळेला एक नंबर, व्यवस्थित शिजलेलं आहे. ह्याच्यामधल्या मटणाची टेस्ट पण मस्त तिखट लागते, बेस्ट. नक्की या. आता आम्ही चालतोय ना तर अशा रस्त्याला अशा या बघा या पोळी भाजी केंद्र पण असे दिसत आहेत.
म्हणजे जे मी दाखवते तेच नाहीये, अशा बऱ्याच असतील. तुम्ही सांगाल मला, जे प्रॉपर ठाणेकर असतील ते तर नक्कीच सांगतील. जाता जाता बघा हे गरुड दिसलंय मला. गरुड म्हणजे उडणारा गरुड नव्हे, ते एक छोटस रेस्टॉरंट आहे जिथे पोळी भाजी विकल्या जाते. पण वाटतंय का ते पोळी भाजी केंद्र आहे, 1980च आहे. सो हे पण इकडे पण मी येणार होतो, पण आपण एक ही बार नाही कंटेंट देते ना, थोडा 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 करके लेते. खाना खाते तो एकदम थाली घशे में नहीं डालते, कारण ठाणे खूपच मोठं आहे. त्याच्यामुळे हा काही आपला शेवटचा व्हिडिओ असा वगैरे नाहीये. भाई 10 वेळा जरी आलं तरी ठाणे कमी आहे. त्याच्यामुळे टेन्शन नॉट बबडी. सो त्यातलं हे एक आहे हॉटेल. टेस्ट माहिती नाहीये. आता आपण चाललो होतो, काका भेटले, मला मागून विचारतात तू धामापूरकर काय, तर मी म्हटलं नाही मी गोगरचा आहे. तर त्यांनी ते व्हिडिओ बघितलेले आधी आपले गावचे, तर ते म्हणाले की तुरळच्या पुढे धामापूर आहे, बरोबर ना? तर पण कडवाईला गेलाय. हा, कडवईला आलोय, बरोबर. कडवाई सुतारवाडी. तुम्ही कुठे राहता? मी इथे ठाण्यालाच राहतो, लोकमान्य नगर. अच्छा. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय. वाजलेत बरोबर 5:30. सुरुवातीला आपण सुविधा पोळी भाजी केंद्र बघितलं. तुम्हाला काही तिकडचा एक्सपिरियन्स असेल, तुम्ही कधी ट्राय केलं असेल तिकडे, मोस्टली ठाणेकरच ट्राय करू शकतात ना, तर त्याच्यामुळे मी म्हणतोय तर मला सांगा. त्याच्यानंतर आपण गेलो हेमंत लंच होम मध्ये. ते तर बाई बवालच होतं, त्यात काय वादच नाहीये. छान अनुभव होता माझा तरी पर्सनली. पण जे काय मला वाटलं त्यावेळेला ते मी तुम्हाला सांगितलं. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.